सांगली सातारा विधान परिषद निवडणूक भाजपाकडून धैर्यशील कदम यांचा अर्ज दाखल। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटन मंत्री शिवेंद्र भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोटे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत धैर्यशील कदम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। भाजपा उमेदवार धैर्यशील कदम हे महायुतीचे अधिकृत उमेदवार, त्यामुळे घटक पक्ष एकत्रितपणे त्यांना विजयी करतील असा दावा ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला। तर काँग्रेसमधील गटबाजीबाबत आगे आगे देखो होता है क्या असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे। महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली। आमचे नेते आदरणीय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून, सूचनेवरून माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एक छोट्याशा पदाधिकाऱ्याला संधी दिली। ही संधी ही काम करण्याची संधी आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच या संधीचं सोनं केल्यासारखं होईल। आणि ज्या विश्वासानं नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या विश्वासाला, महायुतीच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊन देणार नाही असं काम यापुढं आमच्याकडनं होईल। सांगली सातारा स्थानीय स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याच्या उमेदवारीचा निर्णय होऊन महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी असा निर्णय झाल्यानंतर आमच्या पहिल्या राज्याची पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड यांनी धैर्यशील कदम जे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, दोनदा विधानसभा लढले, स्वतःचा साखर कारखाना आहे आणि खूप कार्यकर्त्यांचं मोहोळ ज्यांच्याबरोबर आहे, नेत्यांशी सगळ्यांची अतिशय आपुलकीचे संबंध आहेत, असे धैर्यशील कदमांची उमेदवारी नक्की झाली। आज आम्ही सगळेजणं माननीय आदरणीय उदयनराजे भोसले, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ गोरे, सुहास बाबर असे आम्ही सगळे आमदार खासदार आले आहेत, कारण 4 फॉर्म भरायचे असतात, प्रत्येकाबरोबर 5 असे 20 नेते फॉर्म भरतील असं आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही। विरोधकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। भरायचं लोकशाहीमध्ये विरोधकांनी जर भरला नाही तर ते मॅनेज झालं असं म्हटलं जातं। मग तेवढा आरोप टाळण्यासाठी का होईना त्यांना भरावं लागतं। मग नंतर वरिष्ठ नेत्याने आव्हान केल्यानंतर काढायचा असतो, मग तो आव्हान केल्यामुळे काढला असं होतं। आधी भरायचा म्हणून भरायचा असतो, कारण लोक म्हणतील की काय पैसे घेतले काय, त्यामुळे त्यांनी भरला आहे। आमच्या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्रा वहिनी त्यांना अपील करतील की अरे बाबा इतकं वनवे आहे, कशाला सगळं हे 18 दिवस टेन्शन ठेवत आहे। पण निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।